यानंतर बातमी आहे शिर्डीतनं. बघा, सुजय विखे पाटलांनी काय म्हटलंय की शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा झालेले आहेत. हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे अशी मागणी जी आहे ती माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तर मागे हटणार नाही असा इशाराही सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. सुजय यांच्या या वक्तव्यामुळे मोठे खळबळ उडाली आहे. दरम्यान सतत झालेल्या वादानंतर सुजय विखेंनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं म्हटलंय. प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या, आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. हे योग्य नाही. संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत. भाषणामध्ये मराठी भाषेचे प्रत्येकजण वेगळे वेगळे अर्थ काढतो. जेव्हा मी भिकारी हा शब्द उल्लेख केला त्यामध्ये आपण जर अधिकृत माहिती काढली पोलीस स्टेशनकडून तर मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 4000 भिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर करून त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलेलं आहे. भिकारी याचा अर्थ साई भक्त ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते यांना हिंदवण्याचा पाप कोणीच करू शकत नाही. आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.